बाळांची इम्युनिटी वाढवायची याचा अर्थ सगळ्यात पहिले इम्युनिटी खराब कुठून होणार नाही हे आपण बघायचं. त्या गाडीची रक्षा आपण कशी करतो त्याच पद्धतीने शरीराची रक्षा सुद्धा बाळांची आपण करायची असते. त्यामुळे आवर्जून ह्या 5 गोष्टी टाळा. सगळ्यात पहिले आपण बाळांना जे बाहेरचं फूड देत आहोत, जंक फूड देत आहोत किंवा नाश्त्याला दूध आणि यासोबत बिस्किट, काही-काही जणांकडे तर आपण बटर सुद्धा बघतो, टोस्ट सुद्धा बघतो. त्या मैद्याचे पदार्थ आहेत हे नक्कीच अव्हॉइड करा. दुसरं फळं. लहान बाळाचं वय हे कफ प्रकृतीचं असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा ज्या फळांमध्ये खूप गारठा आहे, थंडावा आहे, सफरचंद झालं, कलिंगड झालं, केळ झालं, मोसंबी झाले, असे फळं वारंवार दिल्याने ह्या लहान बाळांचा जो कफ आहे, तो त्यांच्या शरीरातच राहतो आणि कफाचे व्याधी तयार करतो. तिसरं, बऱ्याचदा आपण त्यांना एक खाणं झालं, की हे कुरकुरे, चॉकलेट्स, गोड आणि थंड पदार्थ ज्यावेळेला देतो आणि ह्या गोष्टींचं ज्यावेळेला पचन होत नाही, त्यावेळेला पुन्हा त्यांच्या शरीरातला कफदोष हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि यातूनच ती निर्मिती होते कृमींची. त्यामुळे बऱ्याचदा लहान मुलांना संतती सुद्धा आपल्याला त्रास दिसतात. चौथं म्हणजे वारंवार सर्दी ही शरीराची एक आलेली रिॲक्शन आहे, की शरीरातले ज्यावेळेला दोष बाहेर काढायचे असतात, त्यावेळेला ते पाणीच्या माध्यमातनं, शेंबूडच्या माध्यमातनं नको असलेला कफ हा तोंडातून किंवा नाकातून बाहेर काढता येतो. पण काही लहान बाळं असतात ज्यांना हे तोंडातून काढता येत नाही, त्यावेळेला आवर्जून त्यांच्या शी आपल्याला चिकट गुळगुळीत पदार्थ दिसतो, तो म्हणजे आव. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या बाळाची काळजी ज्यावेळेला वाटते, त्यावेळेला आपण त्याला खूप पदार्थ, खूप ड्रायफ्रूट सगळंच काही भडीमार करतो, पण त्या बाळाचं कसू सुद्धा वजन हलत नाही. त्याचं कारण असं, की जे खाणार ते पचलं तरच त्याचं परिवर्तन धातूंमध्ये होणार आहे. हे सगळं करत असाल तर पालकांना माझी विनंती आहे, त्या बाळांवर अत्याचार करू नका. ह्या गोष्टी तातडीने थांबवा आणि काय करायचंय हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्याही पालक मित्र मैत्रिणींना ह्या मार्गदर्शनासाठी ही रील नक्की पाठवा.